आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. त्यांचा आज दौरा सुरू झाला आहे. मराठवाड्याचा ते 13 तारखेपर्यंत दौरा करणार आहेत. दादा, 13 तारखेपर्यंत दौरा आहे. काय असणार आहे दौरा आणि कसा असणार आहे? आज हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली सुरू होती आज. आता आम्ही हिंगोलीकडे निघालो आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे की जागरूक राहा, जागे राहा. आपल्याला आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे. मराठ्यांना न्याय घेतल्याशिवाय हटायचं नाही. आणि आता जी पहिल्या टप्प्यातला दौरा आहे, आपलं 5 टप्प्यात एकूण सगळ्या शांतता रॅलीचा, जनजागृती रॅलीचा कार्यक्रम आहे. त्यामुळं समाजाला ज्या ज्या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्यात जिथं जिथं आपलं ठिकाणी आणि जी तारीख आहे त्या तारखेला घराघरातल्या मराठ्यांनी घराच्या बाहेर पडा आणि आपल्या लेकरांना न्याय देण्याची ही संधी आहे. सातत्यानं आपण ताकदीनं लढू. आपल्याला आपली वेळोवेळी सरकारला एकजूट दाखवावी लागणार आहे. त्यावेळेस आपल्या समाजाला न्याय मिळणार आहे. म्हणून आपल्या मुलासाठी आणि जातीसाठी सगळ्यांना बाहेर पडा. कारण आता पावसाचे दिवस आहे, छत्रीसोबत ठेवा, पाण्याची बाटली पण ठेवा. आपण सगळ्यांना शांततेत यायचं आहे आणि शांततेत वापस जायचं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ही ताकद, ही तुमची एकजूट आपल्या उद्याच्या लेकराच्या भविष्याला कामाला येणार आहे. म्हणून नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी, कामगार, मजूर मराठा असो, सगळ्यांना विनंती माझी की सगळे बाहेर पडा. हे तुमचं एक दिवस समाजासाठी देणं उद्या तुमच्या लेकराचं, करोडो मराठ्यांच्या लेकराचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. म्हणून सगळ्यांनी ताकदीनं घराच्या बाहेर पडावं. आपण सरकारला 13 तारीख दिलेली आहे. सगळ्या सोयऱ्याची मागणी असेल, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा असेल, बॉम्बे गॅजेट असेल आणि 13 तारखेपर्यंत आपला दौरा आहे. कुठेतरी सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवण्याचा इशारा देण्याचा प्रयत्न आहे? नाही, ताकद नाही, इशारा पण नाही. आमच्या समाजासाठी, आपल्या लेकरासाठी, आपल्या जातीसाठी मराठ्यांनी एक दिवस येणं म्हणजे हे स्वतःच्या समाजाला न्याय मिळवून देणं आहे. स्वतःच्या लेकराचं भविष्य घडवणं आहे. आपण केलेल्या कष्टाचं, मायबापांनी जे कष्ट करून पोरं शिकवलेत, आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत. व्याजानं पैसे काढून शिकवलेत, राबलेत. उन्हात पावसातसुद्धा विचार न करता आपण राबलो आहे आणि प्रत्येकानं स्वप्न बघितलं आहे, आईबापानं पण आणि आपल्या लेकरानं पण, की आपल्यालासुद्धा नोकरी लागली पाहिजे. आपणही अधिकारी झालो पाहिजे, आपण डॉक्टर झालो पाहिजे, आपण इंजिनियर झालो पाहिजे, आपण कलेक्टर, तहसीलदार झालो पाहिजेत. प्रत्येकाची आशा, आपणही उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करल तर फक्त आरक्षण. म्हणून आईबापांनी, महाराष्ट्रातल्या मायबाप मराठा समाजाने सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या कष्टाचं चीज आपल्याला करायचं आहे, आपला समाज मोठा करायचा आहे, तर आपण वेळ देणंसुद्धा गरजेचं आहे. मी जसं 10 महिन्यापासून सातत्यानं हे आंदोलन लावून धरलं आहे, म्हणून मराठा समाजाच्या पदरात आरक्षण पडायला लागले. तसं तुम्ही मी तुमचा मुलगा आहे, ताकदीनं पाठीशी उभा राहा. तुमच्या पाठबळाची, तुमच्या साथीची आता गरज आहे. त्यामुळं घरात कुणीच विचार करू नका, सगळे बाहेर पडा. म्हणजे इथं भाजपचा मराठा असला तरी त्याला आरक्षण लागणार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे आणि सामान्याला लागणार आहे. सगळ्यांनी राजकीय मतभेद सोडून द्या. कारण ते ओबीसीचे सगळे नेते, त्यांना आरक्षण असून एकत्र आलेत. तर आपल्याला नाही म्हणल्यावर आपण किती ताकदीनं लढलं पाहिजे. आणि सगळ्या नेत्यांनाही सांगायला आहे, आता आमदार, खासदार, मंत्री यांनाही सगळ्यांना सांगायला आता की तुम्ही एकत्र आला आरक्षणासाठी, आम्ही काय येऊ नये. म्हणून सगळ्यांनी ताकदीनं या समाजाच्या लढ्यात उभा राहा, ही सगळ्यांना माझी विनंती. काल आपल्याला भेटायला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे आले होते. नेमकी काय चर्चा झाली? सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे झाली पाहिजे. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, 83 क्रमांकाला जे ओबीसीना 1967ला आरक्षण दिलं गेलं, त्यावेळेससुद्धा कुणबी म्हणजे शेतकरी, आमचा व्यवसायसुद्धा शेतीचे, विदर्भाच्या मराठ्यांशी आमचा रोटीबिटी व्यवहार पण होतो आहे, त्यांचा आणि आमचा व्यवसाय पण एक आहे. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? तर होती. कारण बाकीच्या झाली 180 जाती घातल्या होत्या, मग त्या 350-400 झाल्या कशा? त्या ज्या बाकीच्या जाती घातल्या त्यांचा व्यवसाय आणि त्या समोरच्या जातीचा व्यवसाय एकच असल्यामुळे त्या उपजाती पोटजाती म्हणून आत घातल्यात. मग कुणबी म्हणजे शेतकरी, त्यांचा आणि आमचा व्यवसाय एकच आहे. मग मराठ्यांची पोटजात कुणबी कसं काय होत नाही? तुमची होती, तुमच्या जाती पोटजाती म्हणून मध्ये गेल्या, आमची कसं काय जात नाही? म्हणून त्याही विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतोय, गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आम्ही शिंदे साहेबांना सांगून लवकरच तोडगा काढायचा प्रयत्न करतोय. हे बघा, ते अंतरवाली तिथं मराठ्यांचं केंद्र आहे, सगळ्यांना तिथं यावं लागतं आणि कोणाला तिथं आल्यावर जा म्हणता येत नाही आहे तिथं, आणि आल्याशिवाय चर्चा होणार नाही. मी कधीच कोणाला, कोणचा नेता तरी मी त्यांचा कधीच होऊ शकत नाही.
कधीच होऊ शकत नाही, कारण मी माझ्या समाजाचाच होणार, मी मरेपर्यंत समाजाच्याच बाजूने राहणार. त्यामुळे माझ्याही समाजाला शंका नाही की किती आले काय आणि गेले काय, ही समाजाच्याच बाजूने आपला माणूस लढतोय. त्यामुळं आणि आता काय निवडणूक बी नाही म्हणून आला काय आणि मी काय पाठिंबा दिला असं काही नाही. आता सगळा विषय ते मोकळे झालेले तर आम्ही मोकळेच आहेत. त्यामुळं काही विषय नाही. मराठ्यांनी ताकदीनं फक्त घराच्या बाहेर पडावं ही माझी सगळ्यांना विनंती. मग तो श्रीमंत मराठा असो नाही तर गरीब असो, सगळ्यांना आरक्षण लागणारे. पक्षभेद आणू नका. तुमच्यामुळं तुम्ही जर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस जर करत बसलात मराठी, तर तुमच्या लेकराचं वाटोळं तुमच्या हातानं तुम्ही करणार आहेत. आणि हे मराठे बघणार आहेत आता की कोण सहभागी होत नाही, कोणचा जिल्हा परिषद सदस्य सहभागी होत नाही, कोण पंचायत समितीचं होत नाही, कोण आमदार माजी आमदार होत नाही. तो गर्दीत येतोय का लोकाला या म्हणून सांगतोय का आमच्याच गर्दीत येऊन उभा राहतोय. सगळ्या ताकदीनं त्यांनी बाहेर पडणं गरजेचं आहे आणि आम्ही संघर्ष कायम आरक्षण मिळेपर्यंत सुरू ठेवणार आहे. दादा 13 तारीख दिलेली आहे आपण सरकारला. 13 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. जरांगे पाटील राजकीय भूमिका घेणार का आणि काय भूमिका असणार आहे? नाही, शंभूराजे साहेबांवरती विश्वास आहे की ते 100% काम करतील. सगळ्या मागण्या ज्या 8-9 आहेत त्या सगळ्या मान्य करतील. परंतु आम्हीसुद्धा जागा असलं पाहिजे, आम्हीही सावध असलं पाहिजे. मराठा समाज गाफील नसला पाहिजे. बाकीचा समाज गाफील न राहिला म्हणून त्यांना आरक्षण मिळालं आहे. त्यांच्यात एकजूट त्यांनी दाखवली म्हणून त्यांना आरक्षणही मिळालं आहे. आणि आता तर ते उलटच करायलेत, आरक्षण असूनसुद्धा लढायला लागलेत. इतके कट्टर जातीसाठी आहेत ती. मग मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू नये? त्यांना असून एवढे कट्टर, मग आम्हाला नसून आम्ही किती लढणार? तुमच्या लेकराचं कल्याण हो वाटतं ना आमच्या लेकराचं का वाटलं हो वाटतं का? मीच पण कट्टरच राहणार. ते जर केसेसला भेणार नसले, माझे जात तरी का ह्या खोट्या केसेसला भी? आम्ही का मागं सरकावं? आमचा तर हक्काच आहे आणि 150-200 वर्षापूर्वीच आहे. म्हणून समाजालाच माझी विनंती आहे की सावध व्हा, बेसावध राहू नका आणि ताकदीनं आपल्या या लढ्यात सगळेजण सहभागी व्हा. कारण आपल्याला पर्यायच नाही आहे. एकजूट दाखवल्याशिवाय त्याशिवाय आपले लेकरं मराठ्यांचे मोठे होणार नाहीत. एक दिवस स्वतःच्या जातीसाठी स्वतःच्या लेकरासाठी घराच्या बाहेर पडा ही विनंती माझी मराठा समाजाला. 13 तारखेपर्यंत तुमच्या रॅल्या होणार आहेत. लाखो मराठा समाज त्या रॅलीमध्ये एकवटणार आहे. कुठेतरी गालबोट लावण्याचा कोणतरी प्रयत्न करते का असं तुम्हाला वाटतं का? कोण असू शकतं ते? नाही, गालबोट तर लागणारच नाही, हे पहिला मुद्दा. पण छगन भुजबळांना थोडा तेव्हा नाद आहे. एकमेकाच्या पुढं आंदोलन उभा करायचे, खुनशीपणानं वादं करायला लावायचे, हे त्याला नाद आहे. सभा घ्यायच्या, एल्गार सभा घ्यायच्या, मुद्दामहून मध्ये यायचं, हे त्याला सवय. तो कोणाला सांगून, त्यांच्याच कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतो. त्याला 100% ती सवय. फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण त्याला सवय आहे. जर कुठं गालबोट लागलं त्याला जबाबदार छगन भुजबळच असणार आहे. हो, आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं त्याला गृहमंत्री आणि फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेबसुद्धा जबाबदार असणार आहेत, कारण त्यांच्या सरकारमध्ये तो आहे. आणि तो त्यांनी जे दिलेलं पद आहे त्याचा पुरेपूर गैरवापर करून, मराठ्याच्या विरोधात गैरवापर करून मराठ्यावर अन्याय करतो आहे. त्यामुळं कुठंही काय झालं तर याला छगन भुजबळ जबाबदार असणार आहे. आम्ही शांतता रॅली काढतो आहे. OBC सामान्य, मराठा सामान्य यांच्यात एकजूट राहावी म्हणून शांतता रॅली पण करतो आहे आणि मराठा आरक्षण जनजागृती पण रॅली आम्ही करतो आहे. हे सरकारचं काम आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, ते काम आम्ही करू लागायला लागलं. पण मराठा समाजातसुद्धा जागृती आरक्षणाची असली पाहिजे म्हणून सातत्यानं हा लढा आणि संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला पुन्हा TV9च्या माध्यमातून माझी विनंती आहे की मायबापाओ, हीच वेळ आहे, एकजूट राहा. तुमच्या एक दिवस येण्यानं माझ्या करोडो मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण होणार असलं तर सगळ्यांनी हातातली कामं टाकून बाहेर पडा. घराच्या बाहेर सगळेजण या, एकजूट दाखवा. सगळ्यांना विनंती आहे TV9च्या माध्यमातून शांततेत यायचं आणि शांततेत वापस जायचं. पावसाच्या दिवसात येताना छत्रीसोबत आणा, पाण्याचे बाटले पण सोबत राहू द्या, पण ताकदीनं माता मावल्यांसह सगळा मराठा समाज या शांतता रॅलीत, मराठा आरक्षण जागृती रॅलीत सहभागी व्हा. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि OBC आणि मराठा समाजामध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून ही रॅली आहे, हा दौरा आहे, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आणि जर या रॅलीला, दौऱ्याला कुठे गालबोट लागलं तर याला छगन भुजबळ जबाबदार असतील आणि हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, असंही जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अप्पासाहेब मोहोरकरसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.